नमस्कार, मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. यशस्वी लोक वेगळं काय करतात जे आपण करत नाही. असा एक प्रश्न आहे ना, जो रोजच्या धावपळीत कधीतरी अचानक एखादा शांततेचा क्षण मिळतो तेव्हा आपल्या सर्वांच्याच मनात नक्की डोकावतो. आपल्याला नेहमी वाटतं की यशाचं काहीतरी एक विशिष्ट गुपित आहे जे आपल्याला अजून सापडलेलं नाहीये. अगदी खरंय. म्हणजे सकाळी अलार्म वाजतो आणि आपण तो पुढे ढकलतो. हो, नेहमीच होतंय. आणि कामाला सुरुवात करण्याऐवजी लगेच मोबाईल हातात येतो. अगदी तेच. मग नकळतपणे आपण सोशल मीडिया उघडतो. तिथे इतरांचे हसरे चेहरे, त्यांचे प्रवास, त्यांचं यश बघून कुठेतरी आतून स्वतःची त्यांच्याशी तुलना सुरू होते. आणि मग कामाचा ताण वाढतो. जे काम महत्वाचं आहे ते आपण सतत पुढे ढकलतो, ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. बसलेला असतो. मनात विचारांचं चक्र इतकं वेगाने फिरत असतं की अतिविचारामुळे आपण काहीही न करताच नुसते थकून जातो. हे ऐकताना अनेकांना असं वाटत असेल की अरे, हे तर अगदी माझ्याच आयुष्यात घडतंय. नक्कीच. आपण सगळेच या चक्रात कुठेतरी अडकलेले आहोत आणि या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं हेच आजच्या आपल्या या सखोल चिंतनाचं मुख्य ध्येय आहे. आज आपण स्टीफन कोव्हे यांच्या जगप्रसिद्ध द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकातील सूत्रांचा आधार घेणार आहोत. हे खूपच रंजक आहे, कारण आजकाल आपण सगळे शॉर्टकट्स शोधत असतो. आपल्याला वाटतं की एखादं नवीन ॲप डाउनलोड केलं किंवा सकाळी लवकर उठण्याची सवय लावली की सगळं कसं जादूसारखं बदलेल. नेमका हाच तो मुद्दा आहे. जेव्हा आपण आयुष्यातील प्रश्नांची उत्तर शोधतो ना, तेव्हा आपण वरवरच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. कोव्हे यांनी कॅरेक्टर एथिक आणि पर्सनॅलिटी एथिक यातला फरक खूप छान समजावून सांगितला आहे. म्हणजे काय नक्की? पर्सनॅलिटी एथिक म्हणजे लोकांशी कसं बोलावं, स्वतःला कसं प्रेझेंट करावं यावर दिलेले तात्पुरते उपाय. हे अगदी एखाद्या मोठ्या जखमेवर वरवर बँडेड लावण्यासारखं आहे. यामुळे तात्पुरतं बरं वाटतं, पण मूळ आजार तसाच राहतो. आणि मग कॅरेक्टर एथिक म्हणजे? कॅरेक्टर एथिक म्हणजे मुळावर काम करणं. प्रामाणिकपणा, नम्रता, धैर्य आणि संयम यांसारख्या मूल्यांवर आपली पाळमुळं घट्ट करणं. जर परिस्थिती बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल आणि त्यासाठी आपला दृष्टिकोन म्हणजेच आपला पॅराडाईम बदलावा लागेल. मला वाटतं हा दृष्टिकोन समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा मला मुंबईत एका विशिष्ट ठिकाणी जायचं आहे, पण माझ्या हातात जो नकाशा आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे त्यात नवीन रस्ते नसणार. हो ना, त्यात नवीन कोस्टल रोड किंवा नवीन उड्डाणपूल दाखवलेलेच नाहीत. आता अशा वेळी मी कितीही वेगाने गाडी चालवली, म्हणजे माझ्या वागण्यात बदल केला किंवा मी नक्की वेळेवर पोहोचणारच असा सकारात्मक विचार केला तरी काय उपयोग? काहीच नाही. तुम्ही चुकीच्याच ठिकाणी किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून पडणार. अगदी तेच. कारण माझा मूळ नकाशाच चुकीचा आहे. गाडीचा वेग किंवा सकारात्मक विचार चुकीचा नकाशा दुरुस्त करू शकत नाही. हे अत्यंत अचूक उदाहरण आहे. जर आपला आतला नकाशा म्हणजे आपला दृष्टिकोन चुकीचा असेल तर बाहेरून केलेले प्रयत्न आपल्याला योग्य ध्येयापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. म्हणूनच खरा बदल हा आतून बाहेर म्हणजेच इनसाइड आउट होतो. पण मग एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. जर हा दृष्टिकोन बदलायचा असेल, हा जुना नकाशा फाडून नवीन हातात घ्यायचा असेल, तर आपण सुरुवात कुठून करावी? रोजच्या धावपळीत हे कसं शक्य आहे? याची सुरुवात एका अत्यंत साध्या संकल्पनेने होते, प्रोॲक्टिव्ह होण्यापासून. कोवेन यांनी इथे मानवी स्वभावाचं खूप छान विश्लेषण केलं आहे. यांनी 2 वर्तुळांची संकल्पना मांडली आहे. पहिलं आहे चिंतेचे वर्तुळ किंवा सर्कल ऑफ कन्सर्न आणि दुसरं आहे नियंत्रणाचे वर्तुळ. चिंतेचे वर्तुळ म्हणजे ज्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं, बरोबर? जसं की आजचं हवामान कसं असेल किंवा लोक काय विचार करतील. हो, आणि दुर्दैवाने आपण आपली बहुतांश ऊर्जा याच वर्तुळात खर्च करतो. आपण रोज सकाळी उठल्यापासून बातम्या बघतो. असं का घडलं? माझ्या बॉसचा स्वभाव असा का आहे? ट्रॅफिक इतकं का असतं? खरंय, आपण सतत तक्रार करत राहतो. आपण स्वतःहून या चिंतेच्या वर्तुळात जाऊन बसतो, जिथे आपण फक्त एक बळी असल्यासारखं जगतो. आणि यामुळे आपली ऊर्जा कमी होऊ लागते. आपल्याला हतबल वाटायला लागतं. याउलट दुसरं वर्तुळ आहे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजेच नियंत्रणाचे वर्तुळ, ज्यामध्ये आपली मेहनत आणि आपला दृष्टिकोन येतो. बरोबर. प्रोॲक्टिव्ह असणं म्हणजे आपली सगळी ऊर्जा या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर केंद्रित करणं. कोवे म्हणतात की कोणतंही उद्दीपन म्हणजेच बाहेरून आलेली परिस्थिती आणि आपला त्यावरचा प्रतिसाद यांच्यामध्ये एक छोटीशी जागा असते. त्या जागेत आपली निवड करण्याची ताकद असते. थोडं थांबूया इथे. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधली जागा.
पण जेव्हा आपण आधीच खूप ताणतणावात असतो तेव्हा पुस्तकात सुचवल्याप्रमाणे पुढचे 30 दिवस फक्त नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर काम करण्याचं आव्हान स्वीकारणं हे आणखी एक ओझं वाटत नाही का? आधीच कामाचा ताण आहे, त्यात आता स्वतःच्या विचारांवर पहारा ठेवायचा. हां, खूप चांगला आणि रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हे का नवीन कामासारखं वाटू शकतं, पण मुळात प्रोॲक्टिव्ह होणं म्हणजे जास्त काम करणं नाही. मग काय आहे? जी ऊर्जा आपण अनावश्यक काळजी करण्यावर, तक्रार करण्यावर खर्च करत होतो, ती वाचवणं आहे. जेव्हा आपण ठरवतो की बॉसचा स्वभाव बदलणं माझ्या हातात नाही, पण माझं काम अचूक ठेवणं माझ्या हातात आहे, तेव्हा आपण मनावरचं खूप मोठं ओझं कमी करत असतो. हा दृष्टिकोन खरोखरच मुक्त करणारा आहे. म्हणजे आपण एकदा का ठरवलं की गाडीचं स्टिअरिंग आपल्या हातात आहे, की मग पुढचा प्रश्न येतो दिशा ठरवण्याचा. स्टिअरिंग हातात आलं, पण जायचं कुठे आहे? आणि इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येतो. अंतिम ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे. करूया की आपण एका अंत्यसंस्काराला गेलो आहोत. आज जातोय, अत्यंत शांतता आहे. हां. आजूबाजूला आपले सगळे मित्र, नातेवाईक, सहकारी बसले आहेत. हं, आपण हळूहळू पुढे जातो हं. आणि पेटीत पाहतो आणि अचानक आपल्या लक्षात येतं की ते आपले स्वतःचे अंत्यसंस्कार आहेत. बापरे, हा प्रयोग ऐकायला जितका भयानक वाटतो तितकाच तो सत्याची जाणीव करून देणार आहे. नक्कीच. पण आता आपण असा विचार करूया की तिथे आलेले आपले लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत. त्यांनी आपल्याबद्दल काय बोलावं अशी आपली मनापासून इच्छा आहे. आपण चांगले सहकारी होतो का? एक प्रेमळ पालक होतो का? त्यांनी आपल्या चारित्र्याबद्दल कोणत्या आठवणी सांगाव्यात? हा जो भावनिक प्रयोग आहे ना, तो थेट आपल्या अंतरात्म्याला हात घालतो. तो आपल्याला आपल्या खऱ्या मूल्यांची ओळख करून देतो. कोवे म्हणतात की जगातली कोणतीही गोष्ट 2 वेळा तयार होते. आधी ती मनात तयार होते आणि मग ती प्रत्यक्षात साकार होते. पण आपण अनेकदा या मानसिक रचनेकडे, या मेंटल क्रिएशनकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त अंधारात धावत सुटतो. मला असं वाटतं की आपण कॉर्पोरेट जगतात यशाची एक शिडी जडत असतो. आपण खूप मेहनत करतो, कुटुंबाला वेळ देत नाही, फक्त त्या शिडीवरची पुढची पायरी गाठण्यासाठी. अगदी बरोबर. आणि मग एका क्षणी जेव्हा आपण एकदम वर पोहोचतो तेव्हा आपल्याला अचानक जाणवतं की अरेच्छा, ही शिडी तर चुकीच्या भिंतीला टेकवली आहे. अगदी तसंच. जर शिडी चुकीच्या भिंतीला टेकवली असेल तर आपलं प्रत्येक यश आपल्याला फक्त चुकीच्या ध्येयाकडे अधिक वेगाने घेऊन जात असतं. म्हणूनच आयुष्याचं अंतिम ध्येय आधी ठरवणं गरजेचं आहे. द्यायचं. पण मग सोमवारची सकाळ उजाडते, 50 न वाचलेले ईमेल्स, घरातली धावपळ, आपण आपली दिशा का विसरतो? कामं का रेंगाळतात? इथेच वेळेचं व्यवस्थापन मदतीला येतं. जेव्हा आपण वेळेचा विचार करतो तेव्हा लेखक एका टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्सची ओळख करून देतात. यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे क्वाड्रंट 2. क्वाड्रंट 2. हो. या भागात अशी कामं येतात जी आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहेत, पण आजच्या आज ती करणं तातडीची नाहीत. उदाहरणार्थ, स्वतःच्या आरोग्यासाठी रोज व्यायाम करणं किंवा नवीन कौशल्य शिकणं, ही कामं महत्त्वाची आहेत, पण ती न केल्यामुळे आज आकाशाची कुऱ्हाड कोसळत नाही. बरोबर. आणि म्हणूनच आपण ती कामं सतत पुढे ढकलतो. आपण सगळेच बहुतांश वेळ क्वाड्रंट 1 मध्ये जगतो. म्हणजेच सतत कोणतीतरी आणीबाणी हाताळणं, अचानक आलेले प्रॉब्लेम्स सोडवणं. आणि या धावपळीत आपण त्या शांत पण भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्वाड्रंट 2 कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. मला इथे एक प्रामाणिक निरीक्षण मांडावंसं वाटतं. आपण हे क्वाड्रंट 1 मुद्दामून निवडतो का? असं का वाटतं तुम्हाला? कारण अनेकदा मला आठवतंय मी स्वतः 3 तास लावून एक स्प्रेडशीट अतिशय सुंदर रंगीबेरंगी बनवली होती, ज्याची कुणालाही अजिबात गरज नव्हती. पण ते करताना मला वाटत होतं की मी खूप बिझी आहे. आपल्या मेंदूला ही तातडीची कामं पूर्ण करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो, नाही का? हे मानसशास्त्र तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे. याला अर्जन्सी ॲडिक्शन असं म्हणतात. आपल्याला सतत काहीतरी आग विझवण्याचं व्यसन जडतं. कारण त्यातून एक झटपट समाधान मिळतं. पण खऱ्या अर्थाने यशस्वी लोक हे क्वाड्रंट 2 मध्ये जगतात. ते समस्या निर्माण होण्याआधीच त्याचं नियोजन करतात. पण हे सगळं करायचं असेल तर एक मोठी अट आहे. कोणती अट? तुम्हाला इतर अनेक कमी महत्त्वाच्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे. आणि हेच तर सर्वात कठीण आहे. आपल्याला वाटतं की नाही म्हटलं तर लोक नाराज होतील. मग या क्वाड्रंट 2 मध्ये राहण्यासाठी ही नाही म्हणण्याची ताकद कुठून आणायची? हेच उत्तर सोपं पण सखोल आहे. कोवे म्हणतात की जेव्हा तुमच्या आत एक खूप मोठं होय धगधगत असतं, जेव्हा तुम्हाला तुमचं अंतिम ध्येय लख्खपणे दिसत असतं,
तेव्हाच आपण अनावश्यक गोष्टींना अत्यंत शांतपणे नाही म्हणू शकतो. हे ऐकायला खरोखरच प्रेरणादायी वाटतं, पण जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर रोजच्या आयुष्यात हे सगळं पाळणं थकवणारं नाही का? सतत दृष्टिकोनावर लक्ष ठेवणं, वेळेचं नियोजन करणं, जर आपण सतत हेच करत राहिलो तर आपण एक दिवस पूर्णपणे बर्नआउट होऊन कोलमडून पडणार नाही का? आणि हाच तर तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे स्टीफन कोवे यांची 7वी सवय येते, स्वतःला धार लावणे. तुम्ही जो थकवा आणि बर्नआउटचा उल्लेख केलात तो तेव्हाच येतो जेव्हा आपण फक्त एका यंत्रासारखं सतत काम करत राहतो आणि स्वतःच्या नूतनीकरणाला अजिबात वेळ देत नाही. यावर पुस्तकात एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. आपण कल्पना करूया की एक लाकूड तोड्या जंगलात झाड कापतोय. तो घामाने डबडबलेला आहे, पूर्ण थकलाय, पण तरीही तो रागाने करवत चालवत आहे. तिथून एक वाटसरू जातो आणि म्हणतो, काय चाललंय? किती वेळ झाले हे झाड कापायला? लाकूड तोड्या धापा टाकत म्हणतो, 5 तास झाले, मी पूर्ण थकून गेलोय. वाटसरू शांतपणे सुचवतो, मग आपण थोडा वेळ थांबून करवतीला धार का नाही लावत? आणि मग तो लाकूड तोड्या काय म्हणतो? तो चिडून म्हणतो, मला करवतीला धार लावायला अजिबात वेळ नाहीये, मला हे झाड लवकरात लवकर कापायचंय. हे उदाहरण आपल्या सर्वांच्या आजच्या आयुष्याला किती तंतोतंत लागू पडतं पहा. आपण सगळेच त्या लाकूड तोड्यासारखे झालो आहोत. हसल कल्चरच्या नावाखाली आपण फक्त काम करत सुटलो आहोत. खरंय. आपल्याला वाटतं की विश्रांती घेणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, पण स्वतःला वेळ देणं हे कामाच्या आड येत नाही, तर ते कामाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला 4 स्तरांवर स्वतःला धार लावणं आवश्यक आहे: शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक. म्हणजे शरीरासाठी व्यायाम, मनाला चालना देण्यासाठी चांगलं वाचन, आत्म्यासाठी शांतता किंवा ध्यान आणि भावनिक समाधानासाठी आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध जपणं. अगदी बरोबर. या 4ही गोष्टींना आपण रोज वेळ दिला पाहिजे. यालाच कोवे डेली प्रायव्हेट विक्ट्री म्हणतात. हे खूपच सुंदर आहे. म्हणजेच आपण जगाशी लढण्यापूर्वी रोज किमान 1 तास स्वतःसाठी काढला पाहिजे. स्वतःवर मिळवलेला हा रोजचा छोटासा विजय आपल्याला जगाशी लढण्याची ताकद देतो. नक्कीच. जेव्हा आपली करवत धारदार असते तेव्हा आपण कितीतरी कमी वेळेत जास्त चांगल्या प्रकारे आपलं काम करू शकतो. आजची ही चर्चा खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. आपण आतून बाहेरचा दृष्टिकोन समजून घेतला, अंतिम ध्येय ठरवल्याने आयुष्याची दिशा कशी स्पष्ट होते हे अनुभवलं आणि स्वतःच्या करवतीला धार कशी लावायची हेही पाहिलं. आता आपण या सखोल चिंतनाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. मी सर्व श्रोत्यांना अत्यंत शांतपणे मनातल्या मनात या 3 प्रश्नांचे उत्तर स्वतःलाच देण्याची विनंती करते. आज आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, तरीही आपण तिचा अनावश्यक ताण घेत आहोत? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपली यशाची शिडी योग्य भिंतीला टेकवली आहे ना, की आपण फक्त वेगानेच चुकीच्या दिशेने धावत आहोत? आणि सर्वात महत्वाचं, आपण आपल्या करवतीला म्हणजेच स्वतःला धार लावण्यासाठी आज स्वतःसाठी वेळ काढला आहे का? हे प्रश्न जेव्हा आपण शांतपणे स्वतःला विचारतो ना, तेव्हा आपल्याला एक अतिशय दिलासादायक जाणीव होते की आपल्या आयुष्याची दोरी अजूनही आपल्याच हातात आहे. प्रभावीपणा किंवा यश ही कोणतीही जादू नाही, ती एक सवय आहे आणि सवयी एका रात्रीत बदलत नाहीत. हे जरी खरं असलं तरी आज या क्षणी आपण घेतलेला एक छोटासा निर्णय आपलं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. निराश न होता अत्यंत छोट्या पावलांनी आपण ही सुरुवात करू शकतो. लक्षात ठेवा, यश हे कधीही बाहेरून मिळत नाही. त्याची सुरुवात नेहमी आतून होते. स्वतःवर विश्वास ठेवा, शांत रहा आणि वाटचाल करत रहा. अगदी बरोबर. आतून बदल घडवणे हाच खरा मार्ग आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.